आने वाले 1 घंटे में आपके 2 से 3 MHT CET के क्वेश्चंस फिक्स हो जाने वाले हैं। क्यों सर? क्योंकि हम अभी कोऑर्डिनेशन कंपाउंड का 1 शॉट वीडियो देखने वाले हैं। मैं आपको बोल रहा हूँ इस चैप्टर में से 2 से 3 क्वेश्चन जो आते हैं वो लेक्चर में से ही आएंगे। क्योंकि ऐसा क्यों बोल रहे हैं सर? क्योंकि हमने सभी के सभी पॉइंट्स कवर किए हैं, ट्रिक्स बताया है, कौन से पैटर्न के क्वेश्चन आ सकते हैं, ये सब कुछ बातें हमने इस लेक्चर में किए। और सबसे इम्पोर्टेंट बात है कि ये जो लेक्चर है ना वो पेड है, पेड क्रैश कोर्स लेक्चर है, इसलिए इंटरेक्टिव लेक्चर है। सभी डाउट्स मेरे स्टूडेंट्स ने पूछे हैं, मैं उसको क्लियर किया है। सारा का सारा लेक्चर पूरा का पूरा जो हमने लेक्चर लिया वो अपलोड अभी हमने किया है। 60 मिनट में कोऑर्डिनेशन कंपाउंड पूरा का पूरा कवर कर डाला है। दोस्तों इसका वेटेज की बात करें तो 2 से 3 क्वेश्चन MHT CET में आते हैं। अभी देखिए हम कौन से टॉपिक इस चैप्टर में कवर किए हैं। सबसे पहला टॉपिक जो हमने इस लेक्चर में कवर किया है वो है लिगैंड और लिगैंड के टाइप्स, लिगैंड और लिगैंड के प्रकार कौन कौन से होते हैं। हमने दूसरा पॉइंट कवर किया है इंपॉर्टेंट क्वेश्चंस ऑफ MHT CET कि इस चैप्टर में से कौन से बहुत इंपॉर्टेंट क्वेश्चंस है जो आ सकते हैं। तीसरा पॉइंट हमने लेक्चर में डिस्कस किया है नॉमेनक्लेचर। हमने कोऑर्डिनेशन कंपाउंड का नॉमेनक्लेचर इस लेक्चर में डिस्कस किया है कि कोऑर्डिनेशन कंपाउंड का हम नामकरण कैसे करें। ठीक है, इस पे से एक क्वेश्चन एक्सपेक्टेड रहता है हर साल। उसके बाद हमने कोऑर्डिनेशन कंपाउंड का आइसोमेरिज्म देखा है। उसके बाद हमने कोऑर्डिनेशन कंपाउंड का हाइब्रिडाइजेशन और ज्योमेट्री की भी डिस्कशन की है। उसके बाद हमने क्रिस्टल फील्ड थ्योरी बताई है कि क्रिस्टल फील्ड थ्योरी क्या होती है। उस पे मतलब हमने उस पे बताया है कि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स क्या होता है, ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स क्या होता है, उसको डी ब्लॉक का डी ऑर्बिटल का जब स्प्लिटिंग होता है तो CFAC क्या होता है, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी क्या होता है। अभी आपको समझ में नहीं आ रहा होगा तो कोई बात नहीं, पर अगर आपने लेक्चर पूरा देखा तो ये टर्म्स आपके लिए बच्चों वाले टर्म्स हो जाएंगी। दोस्तों मैं सच्ची में बता रहा हूँ, अभी आए हो तो लेक्चर पूरा देख के जाइए। 60 मिनट में 2 से 3 क्वेश्चन फिक्स हो जाने वाले हैं, इससे बढ़िया कोई बात नहीं हो सकती है। दोस्तों अभी लेक्चर स्टार्ट होने वाला है, इससे पहले मैं एक बात बता देना चाहता हूँ, आने वाले दिनों में हम पूरे एक वीडियो में 1 शॉट में पूरी की पूरी केमिस्ट्री कवर कर डालने वाले हैं। 3 से 4 घंटे में वो वीडियो बहुत जल्द आने वाला है, इसीलिए चैनल को सब्सक्राइब नहीं है तो कर दीजिए, दोस्तों के साथ शेयर कर दीजिए। और MCQ सीरीज भी हम कंटिन्यू करने वाले हैं। आपकी इंफॉर्मेशन के लिए बता रहा हूँ कि आने वाले समय में हम बहुत प्रीमियम चीज़ें लॉन्च करने वाले हैं। काउंसलिंग के रिलेटेड, आपके एडमिशन के रिलेटेड सभी चीज़ें हम मेंशन करने वाले हैं अपने चैनल के माध्यम से। मैं आपको खाली एक ही बात बताऊंगा कि सब्सक्राइब नहीं किया है तो कर दीजिए। आज जो अपन चैप्टर स्टार्ट करणार आहे त्याचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाउंड। चॅप्टरचं नेम काय आहे? कोऑर्डिनेशन कंपाउंड। सर कोऑर्डिनेशन कंपाउंड नेमकं काय आहे किंवा कोऑर्डिनेशन कंपाउंड आम्ही कोणाला म्हणतो, सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहे। माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे PTNH3 2 Cl2। काय आहे माझ्याकडे एक्झाम्पल? याला मी सिसप्लॅटिन म्हणतो। याला काय म्हणतो मी? सिसप्लॅटिन। ही जी सिसप्लॅटिन नावाची ड्रग आहे तिचा वापर आपण कॅन्सरच्या विरुद्ध करतो। म्हणजे ती कुठली ड्रग झाले? अँटी कॅन्सर ड्रग। आता एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचं, हा प्रश्न 100 वेळेस नीटला विचारला जातो। आता प्लॅटिनियम आहे मुलांनो, आता प्लॅटिनियम जवळ 2 Cl आहे। किती Cl आहे? 2 आणि किती NH3 मुलांनो? 2। आता होतं काय आहे की हे जे सेंटरला जो धातू प्रेझेंट आहे याला आपण सेंट्रल मेटल ॲटम म्हणतो। याला काय म्हणत असतो आपण? सेंट्रल मेटल ॲटम। हा इलेक्ट्रॉन नसणारी स्पेसिस असते, इलेक्ट्रॉन नसणारे किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट किंवा इलेक्ट्रॉन काय असते? डेफिशियंट स्पेसिस। परंतु हे जे आजूबाजूला असतात ते इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, ते काय मुलांनो? इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे। मग होतं असं की ज्यावेळेस सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते तेव्हा हे इलेक्ट्रॉन रिच असणारे आजूबाजूला असणारे जे घटक आहे ते इलेक्ट्रॉन्स देतात। दिले त्यांनी इलेक्ट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करून किंवा इलेक्ट्रॉन डोनेट करून यांच्यामध्ये जो बॉन्ड बघायला मिळतो त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन बॉन्ड। काय म्हणतो त्यांना?
आणि कोऑर्डिनेशन बॉन्ड ज्या कंपाऊंड्स मध्ये असतो त्याला कुठले कंपाऊंड म्हटले जातं? कन्सेप्ट क्लिअर झाली? ठीक आहे सर. आता जी इलेक्ट्रॉन्स देता इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे त्यांना आपण लिगॅंड म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण? लिगॅंड. आता बघा, आता जर का मी तुम्हाला विचारलं लेविस ऍसिड कोण असणार आणि लेविस बेस कोण असणार, तुम्ही उत्तर काय देणार? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणारा ऍसिड असतो, बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट कोण करते इथं? मग प्लॅटिनियम काय असणार? असे कन्फ्युजिंग प्रश्न येणार आहे. आणि हे काय असणार आहे? कळालं सर्वांना? पुढे आता पुढे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. इमॅजिन करा आपल्याकडे K4 त्याच्यानंतर FeCN6 हा आपल्याकडे एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता जर का बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला Fe दिसतोय सेंटरला प्रेझेंट. हा जो Fe असणार आहे तो असणार आहे सेंट्रल मेटल ॲटम. तो काय असणार आहे? सेंट्रल मेटल ॲटम. आता कुठल्याही कंपाऊंड मध्ये काय काय असतं ते समजून घ्यायचं आहे व्यवस्थित. याला म्हणणार आपण सेंट्रल मेटल ॲटम. आता हे काय असणार आहे त्याच्यामध्ये? Cn लिगॅंड असणार आहे. ठीक आहे. आणि हा जो बाहेर प्रेझेंट असतो, हा जो तुम्हाला बाहेर दिसतोय पिंजऱ्याच्या बाहेर, त्याला म्हणतो आपण काउंटर आयन. त्याला काय म्हणतो आपण? गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? आणि हा जो पिंजरा असतो या पूर्ण पिंजऱ्याला आपण कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतो. काय म्हणतो? स्पियर, नॉट स्क्वेअर. कोऑर्डिनेशन स्पियर. आता मुलांनो, हे जे लिगॅंड असतात, जे इलेक्ट्रॉन डोनेट करणारे स्पेसिस असतात, त्यांचे मुख्य 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 3. आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित. 3 कुठले कुठले प्रकार असतात सर? सांगतो. एक असतो मोनोडेंटेड. एक कुठला असतो? मोनोडेंटेड. दुसरा असतो पॉलिडेंटेड. दुसरा कुठला असतो? पॉलिडेंटेड. अँड थर्ड वन इज नथिंग बट द एम्बिडेंटेड. थर्ड कुठला असतो? एम्बिडेंटेड. कळालं इथपर्यंत? आता जो एकच इलेक्ट्रॉन देतो त्या लिगॅंडला कुठला म्हणणार आपण? त्याचे एक्झाम्पल असणार आहे मुलांनो Cl मायनस असणार, त्याच्यानंतर OH मायनस असणार आणि त्याच्यानंतर Cn मायनस असणार. हे तिन्ही लिगॅंड्स कुठले असणार आहे? मोनोडेंटेड असणार. आता पॉलिडेंटेड. पॉलिडेंटेड म्हणजे एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन डोनेट करू शकणार का ते? ठीक आहे. त्याचे आपल्याला 2 एक्झाम्पल बघायचे. एक आहे बायडेंटेड. एक कुठलं आहे? बायडेंटेड. आणि दुसरं आहे हेक्साडेंटेड. दुसरं कुठलं डेंटेड आहे? हेक्साडेंटेड. आता तुम्हीच सांगा, बायडेंटेड आहे म्हटल्यावर किती इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे? हेक्साडेंटेड आहे म्हटल्यावर किती इलेक्ट्रॉन्स डोनेट करणार आहे? 6. व्हेरी व्हेरी गुड. आता बायडेंटेड जे एक्झाम्पल असतं त्याचं असतं इथायलिन डायअमाइन. त्याचं एक्झाम्पल काय असतं? इथायलिन डायअमाइन. इथायलिन डायअमाइन काय असणार आहे? इथायलिन डायअमाइन. ज्याला कधी कधी एक्झामिनर EN ने पण रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो? EN ने. आणि त्याचं दुसरं एक्झाम्पल असतं ऑक्झॅलेट आयन. कुठले आयन्स असतात? ज्याचा फॉर्म्युला असतो C2O4-2. काय असतो? C2O4. ओके ठीक आहे. नाव आता हेक्साडेंटेडचं एक्झाम्पल असतं EDTA. काय असतं? EDTA म्हणजे काय सर? इथायलिन डायअमाइन टेट्रा ऍसिडेट. एम्बिडेंटेड इज अ मोस्ट फेवरेट क्वेश्चन. आता एम्बिडेंटेड म्हणजे काय असणार आहे? 2 डोनर ॲटम्स असणार. किती डोनर ॲटम्स असणार आहे? 2 डोनर ॲटम्स असणार आहे. पण या 2 डोनर ॲटम पैकी फक्त एकच एका वेळेस डोनेट करणार आहे. सर एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पल दिसतंय सर्वांना? इथं S दिसतोय, इथं N दिसतोय, इथं SC आणि इथं NCS आहे. दोन्ही सेम कंपाऊंड आहे. पण इथं कोणी डोनेट केलं?
इथं कोणी डोनेट केलं? म्हणजे जरी 2 डोनेट आयटम्स असले पण एका वेळेस एकच करतोय ना, मग कुठला लिगँड झाला हा, ॲम्बिडेंटेड का मोनोडेंटेड? मोनोडेंटेड झाला का? हा, ॲम्बिडेंटेड ना, वेगळा प्रकार आहे ना प्रणव. त्याच्याकडे 2 डोनर आयटम्स आहे पण एका वेळी एक करणार आहे, त्याला मोनोडेंटेड म्हणण्याची चुकी नको करू. मोनोडेंटेड कडे 2 आयटम्स नसतात. दुसरं एक्झाम्पल सांगतो अजून. एक आहे NO2 आणि दुसरं एक्झाम्पल आहे ONO. चला लवकर ओळखा कुठला लिगँड आहे. ॲम्बिडेंटेड आहे कारण की इकडे N आहे, इकडे O आहे. कळालं? ठीक आहे. सर्व प्रश्न आहे हा, सर्वच्या सर्व प्रश्न आहे, ॲज इट इज येणार. अभ्यास केला तर करता येणार, अन्यथा रडत बसणार की सरांनी आपल्याला सांगितलं होतं, आपलं लक्ष नव्हतं दिलं. असा पश्चाताप करायची वेळ नको यायला आपल्या. इथपर्यंत काही डाऊट कोणाला? मोर दॅन इनफ. आता मी तुम्हाला सांगणार आहे ऑक्सिडेशन स्टेट. आता ऑक्सिडेशन स्टेट काय असते सर? ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये ऑक्सिडेशन स्टेट आम्ही कसे फाइंड करणार? लक्ष द्या व्यवस्थित. आता इमॅजिन करा आपल्याकडे FeCN6⁻⁴ आपल्याकडे हा एक कंपाऊंड आहे. आता ज्या वेळेस मला याच्यामध्ये Fe ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची असते तेव्हा मी ज्याची फाइंड करायची त्याला X मानतो. CN मला 6 दिसत आहे. CN जो असतो तो मोनोडेंटेड लिगँड असतो म्हटल्यावर एकच इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, मग मी त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 कन्सिडर करणार आणि इज इक्वल टू त्याच्या डोक्यावर असणारा चार्ज लिहितो. बरोबर. मग काय होतं, प्लस मायनस काय होणार, -6 होणार सर, इज इक्वल टू -4 होणार. सर हा X -6 तिकडे जाताना +6 होणार सर, -4 + 6 होणार सर, आणि जो आमचा X असणार त्याची व्हॅल्यू येणार आहे सर +2. म्हणजे सर X ची व्हॅल्यू +2 आली म्हटल्यावर आमची Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +2. कळालं इथपर्यंत कसं ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करतो आपण? ठीक आहे. आता मुलांनो साल्ट. आता साल्ट जे असतात त्याचे मुख्य मला 2 प्रकार बघायला मिळतात. एक असतो डबल साल्ट, एक कुठला असतो रे, आणि दुसरा असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दुसरं कुठलं असतं, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता नेमकं काय आहे सर, दोन्ही गोष्टी व्यवस्थित सांगा आम्हाला. ठीक आहे, मी सांगतो तुला. आता एक असतं मुलांनो मोहर्स साल्ट. कुठलं साल्ट असतं, मोहर्स साल्ट. आणि एक असतं कॅर्नॅलाइट. एक काय असतं, कॅर्नॅलाइट. हे जे असतं मुलांनो हे पाण्यामध्ये संपूर्णपणे डिसोसिएट होतं किंवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर सिंपल आयन्समध्ये संपूर्ण डिसोसिएट होतं. त्याला आपण डबल साल्ट म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, आणि ज्याचं होत नाही त्याला काय म्हणणार आपण, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आता मोहर्स साल्टचा फॉर्म्युला विचारला जातो अनेक वेळेस. काय असतो सर तो सांगतो, FeSO4 NH4 SO4 6H2. हा कसला फॉर्म्युला असतो सर आमचा, कुठल्या साल्टचा, मोहर साल्ट. आणि कार्नॅलाइट जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो KCl MgCl2 6H2. हा कसला फॉर्म्युला असतो सर आमचा, कार्नॅलाइटचा. मोहर साल्ट, कार्नॅलाइट दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे. नाव नेक्स्ट मुलांनो, सर मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड कुठला असतो, ज्याचं पूर्णपणे डिसोसिएशन होत नाही, कमीत कमी एक कॉम्प्लेक्स आयन तरी शिल्लक राहतो, त्याला काय म्हणतो आपण, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सर एक्झाम्पल सांगा. ठीक आहे. K4FeCN6 काय आपल्याकडे, याचं नाव असणार आहे पोटॅशियम फेरोसायनाइड. काय असणार आहे, पोटॅशियम फेरोसायनाइड. ठीक आहे. मग उद्या उठून तुला मोहर साल्टचा फॉर्म्युला विचारला सांगता येणार आहे का, कार्नॅलाइटचं विचारला सांगता येणार का, हे काय डबल साल्ट का कोऑर्डिनेशन कंपाऊंड, डबल साल्ट. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा फॉर्म्युला काय मग, व्हेरी गुड. गोष्ट क्लिअर झाली प्रणव तुला. ठीक आहे. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला वर्नर्स थेरी. कुठली थेरी बघायचे, वर्नर्स थेरी. आता वर्नर्स थेरी मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. तुमचा जेईला येतो, नीटला येतो आणि त्यासोबतच तुमच्या CETला देखील येत असतो. त्याच्यामुळे अनेक मुलं याला निग्लेक्ट करतात, पण आपल्याला निग्लेक्ट करून चालत नाही. ठीक आहे. आता वर्नर्स थेरी जी होती तिने 2 प्रकारच्या व्हॅलेन्सी सांगितल्या. किती प्रकारच्या व्हॅलेन्सी सांगितल्या त्याने,
वर्नर थेअरी जे होते त्याने दोन प्रकारचा व्हॅलेन्सी सांगितला. एक होती सेकंडरी व्हॅलेन्सी. एक कुठली व्हॅलेन्सी आहे? आणि फर्स्ट जी असणार आहे ती असणार आहे प्रायमरी व्हॅलेन्सी. ती कुठली असणार आहे? प्रायमरी व्हॅलेन्सी. आता मुलांनो प्रायमरी व्हॅलेन्सी जी असते तिलाच आपण आयोनायझेशन स्पियर असं देखील म्हणत असतो. काय म्हणत असतो त्याला आपण? आयोनायझेशन स्पियर. आणि सेकंडरी जी असते मुलांना त्याला आपण कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतो. काय म्हणतो? कोऑर्डिनेशन स्पियर. सर प्रश्न कसा येणार? ठीक आहे सांगतो मी तुम्हाला. पहिला मुद्दा तर एवढी गोष्ट का आली की सेकंडरी व्हॅलेन्सीला आपण कोऑर्डिनेशन स्पियर असं म्हणतो आणि प्रायमरी व्हॅलेन्सीला आपण आयोनायझेशन स्पियर असं म्हणतो. ठीक आहे, एवढी गोष्ट आम्हाला का आली सर? आता समजून घ्यायचं आहे मी काय सांगतोय. आता इमॅजिन करा आपल्याकडे हा एक कंपाऊंड आहे CONH3 हा एक आपल्याकडे कंपाऊंड आहे आणि आपल्याकडे एक CONH3 हा आपल्याकडे एक कंपाऊंड आहे. मला मुलांना तुम्हीच सांगा याला आपण कोऑर्डिनेशन स्पियर म्हणतो का नाही म्हणत? अरे आपण मागेच काय सांगितलं होतं की हा जो ब्रॅकेट असतो त्याला आपण पिंजरा कशाला म्हणतो आपण? कोऑर्डिनेशन स्पियर. आणि पिंजऱ्याच्या बाहेर असणाऱ्याला काय म्हणतो आपण? काउंटर आयन. मग आता हा जो पिंजरा आहे पिंजऱ्यामध्ये जो असतो मुलांना त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन स्पियर. काय म्हणतो त्याला आपण? कोऑर्डिनेशन स्पियर. आणि कोऑर्डिनेशन स्पियर आहे म्हटल्यावर कुठली व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करणार आहे तो? सेकंडरी व्हॅलेन्सी. मग आता हे बाहेर असणार त्याला काउंटर आयन म्हणणार का नाही म्हणणार आहे? मग आयन्स असणारे गोष्ट असणार तिला आपण आयोनायझेशन स्पियर म्हणतो. काय म्हणतो आपण? आणि आयोनायझेशन स्पियर कुठल्या व्हॅलेन्सीला सॅटिस्फाय करतं? आता तुम्हाला मी जी ट्रिक सांगतोय ती सर्वांनी लक्षात ठेवायची. PPT तयार होतो का नाही असा प्रश्न विचारला जातो. काय विचारला जातो मुलांनो? हां. मग आता तुम्हाला काय करायचं? हा फॉर्म्युला बघायचा. या फॉर्म्युल्याच्या पिंजऱ्याच्या बाहेर कोणीतरी काहीतरी दिसतंय का तुम्हाला? हां. मग ते दिसलं म्हणजे तुम्हाला तिथं कन्सिडर करायचं आहे की PPT काय होणार आहे तयार होणार. परंतु या पिंजऱ्याच्या बाहेर काही दिसतंय का तुम्हाला? म्हणजे PPT तयार होणार आहे का? नाही. असा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, नेक्स्ट. आता कॉम्प्लेक्सेस. आता मुलांनो कॉम्प्लेक्सचे आपल्याला दोन प्रकार बघायचे आहे. व्यवस्थित लक्ष द्या. एक असणार आहे होमोलेप्टिक. एक कुठला असणार आहे? आणि दुसरा असणार आहे हेट्रोलेप्टिक. दुसरा कुठला असणार आहे? हेट्रोलेप्टिक. सर काय त्याचं नावच सांगतंय मुलांनो होमो म्हणजे काय असतं? सेम. हेट्रो म्हणजे काय असतं? डिफरंट. म्हणजे काय सर मुलांनो? लिगॅन्ड सेम असणार आहे. तर लिगॅन्ड काय असणार आहे? आणि इथं लिगॅन्ड काय असणार आहे सर? डिफरंट. सर कसं? व्यवस्थित एक्झाम्पल देऊन सांगा. ओके. आता मुलांनो कोबाल्ट आहे NH3 आहे. NH3चे 6 मोल्स आहे सर. किती मोल्स आहे? 6 मोल्स. ठीक आहे सर. सर इकडं आमच्याकडे कोबाल्ट आहे सर. NH3चे आमच्याकडे 4 मोल्स आहे सर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये Cl2 पण आहे. मुलांनो तुम्हीच सांगा मला याच्यामध्ये फक्त NH3 लिगॅन्डसारखं काम करत होता का नव्हता? एकच टाईपचा होता. लिगॅन्ड सेम होता का डिफरंट होता? म्हणून तो कुठला कॉम्प्लेक्स झाला? परंतु इथं बघा इथं एक होता NH3 आणि दुसरा कोण होता? म्हणजे लिगॅन्ड डिफरंट झाले का? म्हणजे कॉम्प्लेक्स कुठला झाला? व्हेरी गुड. आता मुलांनो अजून कॉम्प्लेक्सेसचे प्रकार वेगळ्या प्रकारे केले जातात. जर का पॉझिटिव्ह चार्ज असला तर त्याला आपण कटायनिक लिगॅन्ड म्हणतो. कुठला म्हणतो? निगेटिव्ह चार्ज असल्यावर काय म्हणणार सर आम्ही त्याला? आणि चार्जच नसलं तर त्याला काय म्हणणार सर आम्ही? न्यूट्रल. पॉझिटिव्ह चार्ज असल्यावर काय म्हणणार आहे? निगेटिव्ह चार्ज असल्यावर काय म्हणणार आहे? चार्जच नसल्यावर काय म्हणणार आहे आम्ही त्याला? गोष्ट कळाली मुलांना सर्वांना? ठीक आहे. आता मुलांनो आता नेक्स्ट क्वेश्चन बघायचं आपल्याला नॉमेनक्लेचरवर बेस्ड. कशावर बेस्ड बघायचं आहे? नॉमेनक्लेचरवर. दुसरा प्रश्न मोस्ट एक्सपेक्टेड नॉमेनक्लेचरवर येणार.
आता मुलांनो अनायनिक लिगँड असतो, कुठले लिगँड असतो? दुसरा असतो न्यूट्रल लिगँड. दुसरा कुठला असतो? आता मी तर थोडे तुम्हाला काही नियम सांगतो, सर्वांनी लक्षात द्यायचे. आता Br असतो. आता या Brचं अनायनिक लिगँडमध्ये नाव असतं ब्रोमो. काय असतं? Cl ला म्हणणार तुम्ही, F ला म्हणणार तुम्ही, I ला म्हणणार तुम्ही, Cn ला म्हणणार तुम्ही सायनो. सायनाइड त्याचं नाव आहे, पण काय म्हणणार तुम्ही? सायनो. CO3-2 ला म्हणणार तुम्ही कार्बोनेटो. OH ला म्हणणार तुम्ही C2O4-2 ला म्हणणार तुम्ही अरे गोष्ट कळाली का सर्वांना? ठीक आहे. NCS ला म्हणणार तुम्ही आयसोथायोसायनेटो. Cn ला सायनो म्हटलं आपण. SO4-2 ला म्हणतो आपण सल्फॅटो. काय म्हणतो? सल्फॅटो. NO2- ला म्हणतो, NO3- ला म्हणतो आपण नायट्रो. NO3- ला काय म्हणतो आपण? नायट्रो ने या नायट्रेटो म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गोष्ट क्लिअर एवढी? हे सर्व कुठल्या लिगँडमध्ये सांगणार तुम्ही? न्यूट्रलमध्ये. सर एवढं कसं लक्षात ठेव? सर्व शेवटी सांगणार मी, आधी जे सांगतो ते व्यवस्थित लक्षात. न्यूट्रल लिगँडमध्ये NH3 ला तुम्ही म्हणणार अमीन. काय म्हणणार आहे? वॉटरला वॉटरने म्हणणार ॲक्वागार्ड म्हणणार. ॲक्वागार्डवरून ॲक्वा लक्षात ठेवणार. काय लक्षात ठेवणार? EN ला म्हणणार इथायलिन डायमाइन. काय म्हणणार आहे? आणि CO ला म्हणणार आहे कार्बोनिल. CO ला काय म्हणणार आहे? कार्बोनिल. ठीक आहे. आता मुलांनो बघा, मेटलचं नाव, कोणाचं नाव द्यायचं आता आपल्याला? मेटलचं नाव. मेटलचं नाव जेव्हा तुम्ही अनायनिक लिगँडमध्ये देणार आहे, कुठल्या लिगँडमध्ये देणार आहे? अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये. कोणत्या कॉम्प्लेक्समध्ये देणार आहे मुलांना? अनायनिक कॉम्प्लेक्समध्ये. तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? उदाहरणार्थ क्रोमियम आहे. काय? तर ॲज इट इज नावने लिहायचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला? क्रोमियम जो आहे त्याला ATA जॉईन करायचं आहे. क्रोमियम जो आहे त्याला ATA कसं जॉईन करणार तुम्ही सांगतोय बघा. हां, IUM काढायचं आहे, त्याच्या जागेवर काय जॉईन करायचं आहे तुम्हाला? ATA. त्याच्यानंतर कॉपर आहे तुमच्याकडे. कॉपर. आता कॉपरला तुम्ही कॉपरेट नाही म्हणणार, त्याला म्हणणार क्युप्रेट. काय म्हणणार? गोल्डला गोल्ड नाही म्हणणार मुलांना तुम्ही, त्याला म्हणणार ऑरेट. काय म्हणणार? सिल्वरला तुम्ही सिल्वरेट नाही म्हणणार, त्याला म्हणणार तुम्ही सिल्वरचं काय एवढं महत्त्वाचं नाही. निकेल. काय आहे? निकेलला म्हणणार तुम्ही निकलेट. काय म्हणणार? निकलेट. ठीक आहे सर. आता एवढं तुम्ही सांगितलं, एखादं एक्झाम्पल देऊन आम्हाला सांगा. ओके, देतो मी. तुम्हाला एक सरांची ट्रिक लक्षात ठेवायची. LCO. L म्हणजे असणार आहे मुलांनो लिगँड. L म्हणजे काय असणार आहे? C म्हणजे असणार आहे सेंट्रल मेटल ॲटम. C म्हणजे काय असणार आहे? आणि O म्हणजे असणार आहे ऑक्सिडेशन स्टेट. O म्हणजे काय असणार आहे? म्हणजे सुरुवातीला सर्वात प्रथम तुम्हाला कसलं नामकरण करायचं आहे? त्याच्यानंतर कसलं करणार आहे? आणि फायनली काय लिहिणार आहे तुम्ही त्याची?
सर एक्झाम्पल द्या. ठीक आहे मुलांनो, घाई होत असणार किंवा आपल्या स्पीड होत असणार तर आपल्याकडे वेळ कमी असतो. ठीक आहे, आणि वेळ कमी असल्या कारणामुळं मला तुम्हाला कंटेंट कमी द्यायचा नाही बिलकुलसुद्धा. त्याच्यामुळं सर्वांनी एकदम अटेंटिव्ह होऊन लेक्चर बघायचं म्हणून बघायचं नाही नुसतं. आता इमॅजिन करा आपल्याकडे CO आहे, NO2 आहे, NH3 आहे आणि हा न्यूट्रल आहे, कारण की याच्यावर कुठला चार्ज दिसत नाही म्हटल्यावर तो कुठला कॉम्प्लेक्स झाला आहे? न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आता याचं नाव द्यायचं आहे. तुम्ही सुरुवातीला कसलं नाव देणार मुलांनो? आता याच्यामध्ये लिगँड एक NO2 आहे आणि एक NH3 आहे, बरोबर आहे? मग आता मला तुम्ही सांगा न्यूट्रलमध्ये NH3ला काय म्हटलं आपण? न्यूट्रलमध्ये अमीन काय म्हटलं त्याला आपण? अमीन. ठीक आहे. आता लक्ष द्या व्यवस्थित. म्हणजे मला अमीन किती बघायला मिळतं इथं? 3. नायट्रो किती बघायला मिळतं मला इथं? मग मी इथं ट्राय अमीन लिहिणार का आधी? त्याच्यानंतर ट्राय नायट्रो लिहिणार का मी? आता लिगँडचं नामकरण केलं का आपण? कसलं करणार आता आपण? काय तो? कोबाल्ट. न्यूट्रल आहे, न्यूट्रलमध्ये मेटलचं नाव चेंज नाही करायचं आहे, फक्त अनायनिकमध्ये करायचं. आणि ऑक्सिडेशन स्टेट मुलांनो 3 असणार आहे. किती असणार आहे? काही शंका इथपर्यंत कोणाला? ठीक आहे. अरे काही शंका? आता एक अनायनिक कॉम्प्लेक्सचं आपण नॉमेनक्लेचर घेऊ. अनायनिकचं कसं करणार आहे? निकेल घेतलं आपण. काऊन घेतलं मुलांनो? चला लिगँड कोण आहे? मला पहिले सांगा कुठला आहे हा? कुठला कॉम्प्लेक्स आहे? अनायनिक का कटायनिक आहे? ठीक आहे, सायनो येणार. अनायनिक कॉम्प्लेक्स आहे म्हटल्यावर पहिले लिगँड सायनो आहे ना. किती आणि लिगँड? 4. मग टेट्रा सायनो निकेले निकेलला निकेल ठेवणार का निकलेट करणार? निकलेट. 4 वजा 2 किती होणार आहे? कळालं का? एवढा सोपा प्रश्न येणार आहे. व्हेरी गुड. संपलं नॉमेनक्लेचर. कळालं का? ठीक आहे. नेक्स्ट आयसोमेरिझम. काय बघायचं नेक्स्ट आपल्याला? आता मुलांना आयसोमेरिझम म्हणजे काय असतं ते समजून घ्यायचे सर्वांनी. ठीक आहे. आता आयसोमेरिझम म्हणजे काय असतं? एक फिनॉमिनन असतो जिथं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, पण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी या काय असतं मुलांनो? डिफरंट. त्या फिनॉमिननला काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम. मुलांनो आयसोमेरिझमचे मुख्य 2 भाग असतात. किती भाग असतात? 2. एक असतो स्टिरिओ आयसोमेरिझम. एक कुठला आयसोमेरिझम असतो? स्टिरिओ आयसोमेरिझम. आणि दुसरा जो असतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. दुसरा कुठला असतो? एवढी गोष्ट क्लिअर झाली सर्वांना? ठीक आहे. आता मुलांना स्टिरिओ आयसोमेरिझम जो असतो त्याचे मुख्य 2 भाग असतात. किती भाग असतात? जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल. ठीक आहे. व्हेरी गुड. एवढी गोष्ट क्लिअर मुलांनो? हां. आता आपल्याला स्ट्रक्चरल आयसोमेरिझमवर फोकस करायचा आहे. मेन क्वेश्चन इथून येतो. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे 5 प्रकार असणार आहे मुलांनो. किती प्रकार असणार आहे? 5. आता बघा लक्ष द्या व्यवस्थित. 5 नाही, सॉरी 4 असणार आहे. किती असणार आहे?
4. त्याची ट्रिक लक्षात ठेवायची तुम्हाला. LICS काय लक्षात ठेवणार आहे? L म्हणजे असणार आहे लिंकेज. L म्हणजे काय असणार आहे? I म्हणजे असणार आहे आयोनायझेशन. I म्हणजे काय असणार आहे? C म्हणजे असणार आहे कोऑर्डिनेशन. काय असणार आहे? आणि S म्हणजे असणार आहे सॉल्वेट. S म्हणजे काय असणार आहे? ठीक आहे, मी प्रत्येकाचं एक्झाम्पल देऊन तुम्हाला शिकवतो. काय इमॅजिन करा, आपल्याकडे कोबाल्ट आहे, NH3 आहे, 5 आहे SO4. हा एक आपल्याकडे कंपाऊंड आहे. ठीक आहे, दिसतंय? हां, आता सेकंड कंपाऊंड जो आहे तो आपल्याकडे CONH3 5 Br SO4 बाहेर आहे. मुलांना आता मला तुम्ही सांगा, व्यवस्थित अटेंटिव्ह व्हा सर्वांनी. Br बाहेर होतं पहिल्या केसमध्ये, दुसऱ्या केसमध्ये आत आला का? पहिल्या केसमध्ये SO4 आत होता का? दुसऱ्या केसमध्ये बाहेर गेला का? म्हणजे पहिल्या केसमध्ये लिंकेज SO4 सोबत होती, दुसऱ्या केसमध्ये Br सोबत होती. लिंकेज डिफरंट होती का नव्हती मुलांनो? असं दिसलं म्हणजे कुठला आयसोमेरिझम समजणार आहे तुम्ही? व्हेरी व्हेरी गुड. कळालं मुलांनो? नाही, 4 मुख्य प्रकार असतात. 5 हे प्रकार आपण इथं बघतो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. हां हां हां, ते आपण पुढे 11वीला बघणार. आता बघा, COA NH3 5. अरे 1 मिनटं, मिस्टेक झाली आपल्याकडून. आता बघा 1 मिनटं, जरा घाई गडबडमध्ये असा प्रॉब्लेम होतो आपला. बघा, हां चला ठीक आहे. हां, आता लक्ष द्या, आवाज येतोय ना? आता मुलांनो इथं आयन्स एक्सचेंज झाले. काय एक्सचेंज झाले? अरे मग आयन्स एक्सचेंज होत आहे म्हटल्यावर कुठला आयसोमेरिझम असणारा? आयोनायझेशन आयसोमेरिझम असणार. गोष्ट कळते का? हां, मग आता बघा लिंकेज म्हणजे काय असणार सर ते सांगतोय. चला लक्ष. कोबाल्ट दिसतोय सर्वांना? कोबाल्ट सोबत नायट्रोजन लिंक झालेला असणार का नसणार या केसमध्ये? कोबाल्ट या दुसऱ्या केसमध्ये कोण लिंक झालाय? ऑक्सिजन. NO2 मधला N लिंक झालाय, NO2 मधला O लिंक झालाय दुसऱ्या केसमध्ये. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे, वेगवेगळे लिंकिंग ॲटम्स आहे का नाही इथं? कळालं का नाही कळालं? त्याला कुठला आयसोमेरिझम म्हणणार आपण? एक ट्रिक लक्षात ठेवा, लिंकेज आयसोमेरिझम हे एम्बिडेंटेड लिगँड शो करता. कोण शो करता? हां, पुढे आहे, पुढे बघायचं आहे मुलांना कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. कुठला बघायचा आहे सर? म्हणजे काय असणार आहे सांगतोय. CONH3 6 आहे, त्याच्यानंतर CrCN6 आहे. इकडं खाली काय आपल्याकडे COCN6 आहे आणि इकडं आपल्याकडे CrNH3 6 आहे. समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पहिल्या केसमध्ये मुलांना CO सोबत कोण होता? NH3. दुसऱ्या केसमध्ये CO सोबत कोण आला? हां, पहिल्या केसमध्ये Cr सोबत कोण होता? दुसऱ्या केसमध्ये Cr सोबत कोण आला? हां, मला आता सांगा, हा CN इकडे गेला, हा NH3 इकडे गेला, एक्सचेंज झालं का नाही झालं? एक्सचेंज कसलं झालं? लिगँडचं झालं का नाही झालं? मग लिगँडचं एक्सचेंज पण फॉर्म्युला तर सेम आहे, तेव्हा त्या आयसोमेरिझमला कुठला म्हणतो आपण? सॉल्वेट. नेक्स्ट कुठला आहे मुलांनो? सॉल्वेटमध्ये लक्ष द्या फक्त. पाणी दिसलं म्हणजे सॉल्वेट शो करणार. पाणी दिसलं म्हणजे कुठला आयसोमेरिझम शो करणार?
सर एक्झाम्पल द्या. ओके, नाही दिसते दोन्ही केसमध्ये कुठला आयसोमेरिझम असणार? मोर दॅन इनफ. गोष्ट क्लिअर झाली मुलांना? ठीक आहे. इथं आपला आयसोमेरिझमचा टॉपिक पण काय झाला? समाप्त. तर तसं व्यवस्थित लक्षात ठेवा. स्टॅबिलिटी. नेक्स्ट टॉपिक कुठला आहे मुलांना? कोण जास्त स्टेबल, कुठला कॉम्प्लेक्स सर्वात जास्त स्टेबल आहे हे सांगण्याचं कार्य केलं मुलांनो इर्विंग आणि विलियम. कोणी सांगितलं? इर्विंग विलियम. कोणी सांगितलं? इर्विंग विलियम. आता इथं सरांसोबत एक ट्रिक बोलायची आणि ह्या ऑर्डरला पार्ट करून टाकायचे. क्यू निको FMC. वन्स अगेन. आता क्यू आहे. क्यू म्हणजे काय? CU. नी म्हणजे काय असणार? NI. को म्हणजे काय असणार आहे? CO. F म्हणजे काय असणार आहे? FE. M म्हणजे काय असणार आहे? MN. आणि C म्हणजे असणार आहे मुलांना CD. C म्हणजे काय असणार आहे? प्रत्येकावर चार्ज +2 देत जायचं आहे. काय देत जाणार आहे? याच्यावर पण +2, याच्यावर पण +2. सर्वात जास्त स्टेबल कॉम्प्लेक्स CU +2चा असणार, त्याच्यापेक्षा कमी NI +2 वगैरे 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 वगैरे. कळालं? CET 2024 फिक्स क्वेश्चन. क्लिअर? हां. नाव नेक्स्ट. कोऑर्डिनेशन नंबर आठवतोय? सॉलिड स्टेट. व्हेरी गुड. लक्ष द्या. आता कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला बघायचे 2 4 6. किती बघणार आहे? 2 4 6. आता ज्यावेळेस कोऑर्डिनेशन नंबर 2 असतो तेव्हा जॉमेट्री लिनियर असते. तेव्हा जॉमेट्री काय असते? आता 4 जेव्हा असणार तेव्हा 2 प्रकारचे आपल्याला जॉमेट्री बघायला मिळतात. किती प्रकारचे बघायला मिळतात मुलांनो? 2. एक असते टेट्राहेड्रल. एक कुठली असते? आणि दुसरी असते स्क्वेअर प्लेनर. दुसरी कुठली असते? स्क्वेअर प्लेनर. आणि 6 ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो तो कुठली जॉमेट्री शो करतो? ऑक्टाहेड्रल. आता लक्ष द्या, मी हायब्रिडायझेशन शिकवतोय मुलांनो. लक्ष आहे सर्वांचं? हां. मग आता ज्याची टेट्राहेड्रल जॉमेट्री असते त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp3. काय असतं? ज्याचं स्क्वेअर प्लेनर असतं त्याचं हायब्रिडायझेशन असतं dsp2. काय असतं? आणि याचं असतं मुलांनो d2sp3. काय असतं? क्लिअर झालं मुलांनो? हां. लिनियरचं SP असतं. लिनियरचं काय असतं? SP. ठीक आहे. आता नेक्स्ट. आता मुलांनो हायब्रिडायझेशन काय बघायचं आहे? मोस्ट फिक्स म्हणजे फिक्स प्रश्न. फिक्स म्हणजे फिक्स प्रश्न सांगतोय मी. आता एक एक्झाम्पल देतो मी. NiCN4 2- काय आपल्याकडे एक्झाम्पल? बरोबर. आता तुम्ही असं एक्झाम्पल आलं, तुम्ही काय करा मुलांनो, पहिले निकेलला बाहेर काढा. कोणाला बाहेर काढलं तुम्ही? लगेच आठवा. तुम्हाला असं आठवतंय का डी ब्लॉक मधलं? SCG TV को मत फे को नी को जी. लगेच आठवते. 21 22 24 25 26 27 आणि याचा आला 28. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार? 3d8 4s2. अरे आठवतंय का नाही आठवत आहे? हां. मग आता निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिणार मी? 3d8 4s2. एवढी गोष्ट कळाली? हां. नाव नेक्स्ट. आता याची ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची. CN किती मुलांनो? डोक्यावर किती आहे? 4 वजा 2 काय आला? म्हणजे याने 2 इलेक्ट्रॉन्स लॉस केले का नाही केले? 3d8 4s 0 झाला का नाही झाला हायब्रिडायझेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? आता तुम्हाला इथं करायचंय 3d 4s 4p. काय लिहून घ्यायचंय? 3d 4s 4p. ठीक. 1 मिनिट.
3D4S4P आपण लिहिणार आहे. गोष्ट काही डाऊट इथपर्यंत? नाव नेक्स्ट. मुलांनो बघा, फिक्स प्रश्न आहे. जर का तुम्ही लाईटली घेत असणार तर फार मोठी चुकी करताय. 3D4S4P. आता मी एक गोष्ट सांगतो अजून, मी इथं येतो परत पुन्हा. लो स्पिन आहे. काय लो स्पिन? आता लो स्पिन असलं तर पेअरिंग करायची मुलांनो. लो स्पिन असल्यावर पेअरिंग करणार का नाही करणार तुम्ही? आणि हाय स्पिन असल्यावर पेअरिंग करणार आहे का? नाही सर. कसं एक्झाम्पल द्या. ओके ओके सांगतो ना सर. हां 3D म्हटल्यावर किती बॉक्स असणार आहे? 1 2 3 5 असणार ना. 4S म्हणजे अरे पी ऑर्बिटलचे 3 बॉक्स असतात. एसचा 1 बॉक्स असतो आणि डीचा 8 असतो. डीचे 5 असतात. आता डी जवळ किती इलेक्ट्रॉन्स आहे? 8 आहे. मग तुम्हाला फील्ड करत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर आहे. इमॅजिन करा मुलांनो, लो स्पिन आहे. काय लो स्पिन? मग तुम्ही ह्या एका अनपेअर्डला पेअरिंग करणार का नाही करणार? करणार करणार. व्हेरी गुड. नाही कुठे 2 होते? अरे हा 1 होता ना इथं, त्याला आपण इकडं नेलं, संपला ना. मग हा दोन्ही पेअर्ड झाले ना. हां मग आता मला सांगा इथं CN किती आहे? 4. मग तुम्हाला 4 बॉक्सेसला कनेक्ट करायचं. 1 2 3 4. केलं मुलांनो? व्हेरी व्हेरी गुड. मग आता कनेक्ट केलं. पहिला बॉक्स कोणाचा होता? डीचा होता ना. दुसरा बॉक्स कोणाचा होता? आणि पीचे किती बॉक्सेस होते? 2. लगेच उत्तर द्या मला. कुठलं हायब्रिडायझेशन आलं? व्हेरी गुड. जॉमेट्री असणार त्याची. मुलांनो कळतंय का? व्हेरी गुड. हायब्रिडायझेशन सारखा क्रिटिकल टॉपिक माझ्या विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनिटात कळतोय म्हटल्यावर इंटेलिजंट आहे सर्व. क्लिअर झालं का? नाव नेक्स्ट. ठीक आहे घेतो, तुझ्यासाठी घेऊया, काही अडचण नाही. CO काय घेतले आपण? NH3 आणि 6 आणि त्याच्यानंतर 3+ घेतला. मुलांनो लो स्पिन आहे. काय लो स्पिन? आता सेंट्रलला कोण प्रेझेंट आहे? CO. लगेच तुम्हाला ती ऑर्डर आठवायची. SCG TV को मत फेको निकू जी. 21 22 23 24 25 26 27. मग काय येणार? 3D 7 2. बरोबर ना. 3Dला हा डिजिट देतो आणि 4Sला हा डिजिट देतो. हां मग काय आलं इथं? 3D 7 4S2. हां मग 6 - 3 करा. 3. म्हणजे कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +3. याचे 2 गेले, याचा 1 गेला. किती शिल्लक राहिले? 2. अरे याचे 2 आणि याचा 1 गेला ना, म्हणजे किती शिल्लक राहिले? 3D6 व्हेरी व्हेरी गुड. नाव नेक्स्ट. सरांनी काय सांगितलं? काय लिहून घ्यायचं तुम्हाला? 3D4S4P. काय लिहून घ्यायचं? व्हेरी गुड. डीच्या घरामध्ये किती रूम आहे? हां 4Sला 1. Pला लवकर सांगा. स्पिन कुठलं आहे? पेअरिंग होणार का? व्हेरी गुड. आता इलेक्ट्रॉन्स किती आहे? 6. 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. हा जाणार इकडं पेअर्ड झाला. संपला याचा विषय. हा जाणार इकडं पेअर्ड होणार. झालं इथपर्यंत? हां चला. NH3 किती आहे? 3 आहे का कृष्णा? 6. मग किती बॉक्सेसला कनेक्ट करणार तुम्ही? 6. हां करा. मग या 6 बॉक्सेसला कनेक्ट केलं आपण. डी किती आहे?
सर पण तिथे 5 बॉक्सेस आहेत. अरे NH3 किती दिसतंय तुला? 6. हां NH3 6 आहे ना, मग किती बॉक्सेस कनेक्ट होणार? हा 1, हे 2, 3, 4, 5, 6 आणि हायब्रिडायझेशन काय येणार? D चे 2, Hचा 1, B चे 3. नाही का आलं प्रणव? कळालं. हां याची जॉमेट्री कुठली असणार आहे मग? अरे काही डाऊट? नो सर. अरे प्रणव झालं का आता? अजून घेऊ का? भरपूर झाले ना 2. सर मॅग्नेटिक मोमेंट नाही येणार. मॅग्नेटिक मोमेंट येणार ना. आता मला सांग मॅग्नेटिक मोमेंट काय असणार? जर का अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहिले, कुठले इलेक्ट्रॉन प्रेझेंट राहिले तर मॅग्नेटिक मोमेंट शो करणार, नाही राहिले तर करणार का? मोर दॅन इनफ, संपलं. आणि ते सर फॉर्म्युला बेस्ड काहीतरी होतं ना? अरे ते डी ब्लॉकमध्ये होतं. मॅग्नेटिक मोमेंट √n × n+2 नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन बोर्स मॅग्नेटॉन युनिट होतं त्याचं. हां आता लक्ष दे, व्यवस्थित लक्ष दे. शेवटचा पार्ट चालू आहे, महत्त्वाची गोष्ट चालू आहे. आता हे VBTने सांगितलं सर्व, हे सर्व VBTने सांगितलं. आता एक नवीन थेरी आली, त्याला म्हटलं आपण CFT. कुठली थेरी म्हटलं? CFT. जिचा फुल फॉर्म होता क्रिस्टल फील्ड थेरी. काय होता फुल फॉर्म? क्रिस्टल फील्ड थेरी. आता या थेरीने सांगितलं, जसं की वर लो स्पिन आणि हाय स्पिन सांगितला, तसं ही थेरी बोलली की मी तुम्हाला असे लिगँड सांगते की जे राहिले म्हणजे पेअरिंग होणार आणि जे नाही राहिले म्हणजे पेअरिंग नाही होणार. म्हणजे या थेरीने सांगितलं मुलांनो कोण स्ट्रॉंग फील्ड असणार आणि कोण वीक फील्ड असणार. काय काय सांगितलं? वीक फील्ड. मुलांनो स्ट्रॉंग फील्ड राहिला तर पेअरिंग होणार का नाही होणार? आणि वीक फील्ड राहिल्यावर पेअरिंग होणार का? नाही. अरे एवढं कळालं का? हां आता कोण स्ट्रॉंग फील्ड कोण वीक फील्ड ते समजून घ्यायचे. चला लवकर लक्षात ठेवाय सर्व. मी एका मिनिटात विचारणार कोणाला. राहणार का लक्षात एवढं? आता रेडी सर्व लक्षात ठेवण्यासाठी? ठीक आहे, माझ्यासोबत ट्रिक रिपीट करा. आपल्याकडे अशक्य वाटणारी गोष्ट देखील आपण शक्य करून दाखवू. क्लिअर दिसतंय मुलांनो? हां आता माझ्यासोबत सांगा, बोला सर्वांनी. आई बर्बादी, शनि कल से फरार, ओ ऑक्जेलेटो पानी में, नासी EDTA अमोनिया इन कनाडा कोलंबो. रिपीट. आई बर्बादी, शनि कल से फरार, वो ऑक्जेलेटो पानी, नासी EDTA अमोनिया इन कनाडा कोलंबो. वन्स अगेन. आई बर्बादी, शनि कल से फरार, वो नासी EDTA अमोनिया इन कनाडा कोलंबो. कोलंबो. अरे क्लिअर मुलांना एवढं?
Yes, sir. आता इकडे जे असणार ते स्ट्रॉंग फील्ड असणार, इकडे जे असणार ते काय असणार आहे, Strong field. आणि इकडे जे असणार ते कोण असणार आहे. Weak field. अरे हे दिसल्यावर पेअरिंग करणार का नाही करणार तुम्ही, करणार आहे. आणि हे दिसल्यावर काय करायचं? Sir. मधले items होते. व्हेरी गुड. मधले आयटम्स आहेत. मधले आता जर का हे दोन दिले, या दोन्हीपैकी जर का हा असणार तर करायची, याची करणार का नाही करणार. कळलं. Four. नाव नेक्स्ट CFSE काय बघणार आहे आपण. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी काय आहे मुलांनो. अरे जाते का डोक्यात. येस लास्ट टॉपिक आहे. जाते का डोक्यात. काय डोकं जड झालं काय प्रणव. हां डोकं जड वगैरे माझ्या विद्यार्थ्यांचं होत नसतं. 360 व्होल्टचा करंट लागतो लगेच, विदाउट इलेक्ट्रिसिटी. डी ऑर्बिटल दिसते का. इकडे लिहिणार आहे मी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. कुठला कॉम्प्लेक्स. आणि इथं लिहिणार आहे मी टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. कुठला लिहिणार आहे. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. तुम्हाला काय करायचं समजून घ्या व्यवस्थित. टेट्राहेड्रलमध्ये 3 बॉक्स वर ड्रॉ करायचे. टेट्राहेड्रलमध्ये किती बॉक्स वर ड्रॉ करायचे, आणि खाली 2 बॉक्स ड्रॉ करायचे. खाली किती. मग इकडे 3 केले तर ऑक्टाहेड्रलमध्ये वर किती करणार. खाली किती करणार. हां मग आता डी ऑर्बिटलचं स्प्लिटिंग होतंय का नाही होते. डी ऑर्बिटलचं ब्रेकडाऊन होतंय ना. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये वर 2 का 3 बॉक्स आहे, आणि ऑक्टामध्ये ऑक्टामध्ये खाली किती आहे, आणि टेट्रामध्ये. हां मग खाली जे 2 बॉक्सेस आहे त्यांना तुम्हाला EG म्हणायचे. काय म्हणायचे. आणि वर जे आहे त्यांना T2G म्हणायचं. काय म्हणायचं. याला काय म्हणणार तुम्ही. 2 बॉक्स आहे तर. आणि याला काय म्हणणार तुम्ही. मग मुलांना मला सांगा टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये EG वर आहे का T2G वर आहे. मग T2G ची एनर्जी EG पेक्षा जास्त असणार का नसणार. पहिला MCQ हा झाला. का आलं. आणि ऑक्टाहेड्रलमध्ये व्हेरी गुड. का आलं मुलांनो. हां आता यांच्यासाठी ही स्प्लिटिंग होण्यासाठी जी एनर्जी रिक्वायर्ड असते ना त्याला आपण डेल्टा O ने रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो. डेल्टा O ने. आणि याला म्हणून म्हटलं जातं क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. काय म्हटलं जातं. गोष्ट कळाली मुलांना एवढे. प्रत्येकाचं एक एक्झाम्पल घ्यायचं. हां आता बघा लक्ष द्या. Ti+3 माझ्याकडे काय आहे. आता तुम्ही त्याचं हायब्रिडायझेशन इझिली सांगू शकता. मी 100 वेळेस तेच नाही सांगणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे तुम्ही हायब्रिडायझेशन सांगू शकता असं करून. सॉरी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता ना हे. हां प्रणव लिहू शकतो का नाही. हां मग आता Ti+3 जो आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे D1. काय आहे. हां मग आता तुम्ही मला सांगा EG जवळ 1 इलेक्ट्रॉन गेला खाली टेट्राहेड्रलमध्ये, आणि ऑक्टाहेड्रलमध्ये कोणाकडे जाणार आहे मग. व्हेरी गुड. आता नेक्स्ट. आता बघा लक्ष द्या. अजून थोडं कॉम्प्लिकेटेड बनवायला प्रश्न. CO+2 आहे. काय त्याचं कॉन्फिगरेशन आहे D7. काय. हां आता लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या. आता मी एकदा हाय स्पिनचं करणार, एकदा कोणाचं करणार. म्हणजे पेअरिंग होणार का नाही. आणि एकदा कोणासाठी बघूया आपण.
स्पीकर जिथं पेअरिंग होणार का नाही. आता D7 आहे हा, लक्ष द्या. चला पहिले ना ऑक्टावसाठी बघूया कसं भरायचं आहे बघा. 1 2 3 बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं आहे 4 5 6 बरोबर. आणि त्याच्यानंतर काय जाणार तुम्ही 7. अरे कळालं का नाही कळालं. हां आता मुलांनो बघा लक्ष द्या मी काय सांगतोय. चला मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला कन्फ्युजन वाटू शकते इथं. एक मिनटं जरा आपल्याला आहे ना एकदम सोपं करायचं, अजून सोपं करायचं. मुलांनो किती इलेक्ट्रॉन्स आहे D ऑर्बिटलमध्ये CO साठी 7. मग काय करायचं समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या जरा. आता पहिले तुम्हाला असं फील करायचं 1 2 3 4 5 6 7 एवढं कळालं. आता इथं पेअरिंग झाली का मुलांनो प्रामाणिकपणे सांगा. नाही झाली. मग कुठला कॉम्प्लेक्स असणार तो. आता लो स्पिन साठी तुम्ही पेअरिंग केली का. हां मग हा आता हे कसलं झालं. व्हेरी गुड. मुलांनो प्रश्न विचारला जातो की कोणात किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे, तेव्हा तुम्हाला सर्वांना उत्तर देता येणार आहे. व्हेरी गुड. इथं काय झालं 2 ते 3 क्वेश्चन्स आहेत मुलांनो. किती प्रश्न